नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, पश्चाताप टाळण्यासाठी EPFOने PF अकाउंट होल्डरसाठी केलेले हे 5 बदल जाणून घ्या। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPFOने PF खातेधारकांसाठी 5 महत्त्वाचे बदल केले आहेत, जेणेकरून त्यांना पश्चाताप आणि गैरसोयी टाळता येतील। यात प्रोफाईल अपडेट करणे, PF ट्रान्सफर प्रक्रिया सुलभ करणे, जॉईंट डिक्लेरेशन ऑनलाईन करणे, UAN सक्रिय करणे आणि दावा प्रक्रियेत सुधारणा करणे याचा समावेश आहे। EPFOने PF खातेधारकांसाठी केलेले 5 बदल खालीलप्रमाणे आहेत। पहिला आहे, प्रोफाईल अपडेट करणे सोपे। मित्रांनो, पूर्वी प्रोफाईल अपडेट करण्यासाठी जास्त वेळ लागत होता, परंतु आता ते अधिक सोपे झाले आहे। तुम्ही तुमच्या UAN आणि पासवर्डने EPFOच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही तुमची माहिती सहज अपडेट करू शकता। दुसरा आहे, PF ट्रान्सफर करणे प्रक्रिया सोपी। मित्रांनो, पूर्वी PF ट्रान्सफर करण्यासाठी नियोक्त्याच्या परवानगीची गरज होती, परंतु आता ते सोपे झाले आहे। तुम्ही EPFOच्या वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती अपडेट करू शकता आणि PF ट्रान्सफरसाठी अर्ज करू शकता। तिसरा आहे, जॉईंट डिक्लेरेशन ऑनलाईन। मित्रांनो, आता तुम्ही तुमची जॉईंट डिक्लेरेशन ऑनलाईन भरू शकता, ज्यामुळे वेळेची बचत होते। चौथा आहे, UAN सक्रिय करणे। मित्रांनो, तुमचा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही EPFOच्या वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती अपडेट करू शकता आणि PF संबंधित सेवाचा लाभ घेऊ शकता। पाचवा आहे, दावा प्रक्रियेत सुधारणा। मित्रांनो, EPFOने दावा प्रक्रियेत सुधारणा केली आहे, ज्यामुळे तुमचा दावा लवकर आणि सोप्या पद्धतीने प्रक्रिया केला जाईल। मित्रांनो, EPFO 3.0 नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म लवकरच लॉन्च होणार आहे, ज्या स्वयंचलित दाव्याचे निराकरण आणि ऑनलाईन सुधारणा यांसारख्या वैशिष्ट्यासह येईल। मित्रांनो, याचा निष्कर्ष काय याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, EPFOने केलेले हे बदल PF खातेधारकांसाठी खूपच उपयुक्त आहेत। या बदलामुळे तुम्हाला तुमच्या PF संबंधित कामामध्ये जास्त सोयी होतील आणि तुमची गैरसोय किंवा पश्चाताप टाळता येईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।